आता हे राशनचे तांदूळ आहेत. ह्या तांदळापासून मी भिजू न घालता, चीक न काढता हे आपले तांदूळ ह्याच्यापासून मी कुरवडे बनवून दाखवणार आहे. तर हे आता सुरुवातीला हे तांदूळ अर्धा किलो घेतलेले आहेत. ह्या तांदळाचे हे राशनचे तांदूळ आहेत. आता हे तांदूळ स्वच्छ धुवायचे. हे तांदूळ स्वच्छ धुवून जरा वाळवायचे आणि तांदळाचे पीठ बनवायचे आणि नंतर आपण कुरवडी बनवायला घ्यायची. हे आता तुम्हाला दाखवणार आहे. हे आपले स्वच्छ तांदूळ धुवून ह्याचं पीठ बनवलेलं आहे. हे राशनचे तांदूळ स्वच्छ धुवून हा आपलं पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण भिजवलेलं नाही, चीक बनवलेला नाही, ते आपण डायरेक्ट तांदूळ दळून काढलेले आहेत. आता ह्याच्या आपण कुरवड्या बनवायच्या. आता एवढं पीठ आहे, एवढंच पाणी आपण गरम करायला ठेवायचं आणि नंतर हे पीठ आपण शिजायला घालायचं. आता हे पीठ पहिलं ओलं करून घ्यायचं. एवढं पीठ आहे एवढंच पाणी ओतून आपण पाण्यामध्ये कालवून घ्यायचं. जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी आपण गरम करायला ठेवायचं. हा पाणी उकळल्यानंतर आपण ते पीठ तांदळाचं ओतलं जाईल. आपण आता अजून थोडं पाणी जास्त घालायचं आणि काढून ठेवायचं. जर कमी पडलं तर आपण वरून घालू शकतो. जेवढं पाणी आहे तेवढं आता आपण जेवढं पीठ होतं ना तेवढंच पाणी घेतलेलं. आता हा पाणी तेवढंच कालवाय घ्यायचं, जास्त ओतायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून आपण आता ही मिसळून घ्यायचे चांगले. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकू शकतो आपण. आता पाणी उकळत आलेले. आता आपण पाणी थोडं काढून घ्यायचं. आपण काढून ठेवायचं. गरम पाणी लागले तर आपण वरनं घेऊ शकतो. आपल्याला पीठ घालून घ्यायचं. पाणी उकळलेलं आहे. आता आपण हे हलवून घ्यायचं सारखं. हे सारखं हलवीत राहायचं, नाहीतर गाठोड्या होतात. आपले एक गाठोड्या होत राहतात म्हणून सारखं हलवायचं असं. चुलीवर कसं लगेच पीठ लगेच शिजतं. 10-15 मिनिटात शिजून मऊ एकदम होतं. म्हणून हे गाठोड्यासारखं फोडीत राहायचं, हलवीत राहायचं सारखं. आता आपल्याला हे पीठ शिजलंय का बघायचं. आता आपण आता ना हे पाण्याचा हात घ्यायचा आणि असे चिटकते. अजून शिजलेलं नाही पीठ, अजून हाताला चिटकते. अजून शिजवायचे, अजून तयार झालेलं नाही. हलवून टाक. आता आपण हे पीठ शिजलंय का बघायचं. आता तयार झालंय का. आपण पाण्याचा हात घ्यायचा आणि आपण असे आता चिटकत नाही. हे एकदम छान शिजले. आता आपल्याला हे शेवग्याला तेल लावून घ्यायचं, कारण ह्याला चिटकत नाही पीठ. मग आपण हे सगळीकडून असे तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ चिटकलं जात नाही. आता हे शेवगा भरून घ्यायचं आहे. आपलं पीठ तयार झालेलं आहे. आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण ह्या शेवग्यामध्ये भरून घ्यायचं.
आता हे आपण शेवगा लावून घ्यायचा. हे पिठाचं आपण झाकून ठेवायचं. टाकवायचं नाही. हे आता शेवगा इथं गरम लागतो म्हणून आपण असा कपडा पण लावून घेऊ शकतो असा, आणि असा लावून घेऊ शकतो. आणि नंतर मग आपण असे आपण आता कुरडई बनवायची. आता दाखवू नको. राशनच्या तांदळापासून हे न भिजवता न चीक काढता हे पिठापासून कुरवड्या बनवलेल्या आहेत. हे आता कुरवडी आपण तळून बघायची. आता हे कशी वाटते बघूया आपण. बघा हे कशी पांढरी शुभ्र झाली आहे. एकदम कुरकुरीत झाली आहे. हे किती पांढरी शुभ्र झाली बघा. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओच्या खाली हे जे पांढरे बटन बघत आहात, इंग्रजीमध्ये सबस्क्राईब आणि मराठीमध्ये सदस्यत्व घ्या, हे बटन दाबा. मग तुम्ही आमच्या चॅनलचे सदस्य होईल आणि आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या आधी बघायला भेटतील. धन्यवाद.